नमस्कार, आज आपण करणार आहोत चण्याच्या डाळीची पुरणपोळी। चला तर मग सुरुवात करूया। चला तर मग आपण आता पुरणपोळी करायला सुरुवात करूया। ही एक मोठी वाटी डाळ घेतलेली आहे। चणा डाळ स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। आता ही धुवून आपण गरम पाण्यामध्ये कुकरमध्ये शिजायला ठेवायची। तर ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये ही डाळ टाकायची। तर 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे मी। एक वाटी मोठी डाळ घेतलेली आहे। 1 वाटी डाळीला 2-2.5 वाट्या पाणी घ्यायचं। ते गरम पाण्यामध्ये डाळ शिजायला टाकायची आपण। तर थोडंसं तेल टाकायचं, वर कुकरच्या वरती उतू जाऊ नये म्हणून थोडंसं तेल, थोडीशी हळद टाकायची, म्हणजे पुरणाला आपल्या कलर चांगला येतो। तर आपण आता 3 शिट्ट्या होऊन देऊ। 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपली परफेक्ट डाळ शिजून होईल। बघा, डाळ शिजलेली आहे करेक्ट। आता हे डाळीचं पाणी आपण काढून घेऊया। डाळीचं पाणी सगळं काढून घ्यायचं। पूर्ण पाणी गेलं पाहिजे, म्हणजे पुरण मग पातळ होत नाही। एक 5 मिनिटं असंच ठेवूया, नंतर मग आपण पुरण करायला घेऊया। हे आपण डाळ शिजवताना काढलेलं पाणी आहे, त्याला येळवणे म्हणतात। ह्याचे आपण कटाची आमटी करणार आहोत। तर याचा व्हिडिओ मी कटाच्या आमटीचा व्हिडिओ दुसरा करणार आहे, तो तुम्ही नक्की बघा। आता आपण पुरण परतून घेऊया। ही जाड बुडाची कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ही डाळ टाकूया आणि ते चमच्याने किंवा मग तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने अशी बारीक करून घ्यायची, म्हणजे पुरण वाटताना पटकन वाटलं जातं। हे बघा, यातलं पाणी पण निघून जातं। मॉइश्चर सगळं राहिलेलं आहे आपलं डाळीमध्ये, ते निघून जातं। गॅस हळूवर ठेवायचा आणि हे असं करायचं। हे बघा, तर ही पूर्ण डाळ आपली बारीक झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकूया। आता याच वाटीने आपण डाळ घेतली होती, त्याच वाटीने आपण गूळ घेऊया। हा गूळ सगळा टाकूया। तुम्हाला जर जास्त पोळी गोड आवडत असेल तर तुम्ही थोडा आणखीन गूळ टाकू शकता, पण हे माप बरोबर आहे। जवळजवळ हा 1/2 किलो गूळ आहे। आता हे असं परतत राहायचं। आता हे पाणी, हे गुळाचं तर पाणी सुटलेलं आहे गुळाला। ते असं हलवत राहायचं, मिक्स करायचं। गूळ आणि डाळ पूर्ण मिक्स झाली पाहिजे। तर हे बघा, आपलं हळूहळू हे पातळ होते, गूळ वितळू लागलाय। तर हे गुळामध्ये मिक्स डाळ होते, तर हे पूर्ण हलवत राहायचं। पण हे बघा, कलर पण किती छान आलेला आहे। हे पूर्ण हलवत राहायचं, हळूहळू हलवत राहायचं। थांबायचं नाही, नाहीतर खाली काय आपलं हे पुरण आहे ते कढईला खाली लागण्याची शक्यता असते, म्हणून आपण हलवत राहायचं। जवळजवळ याला 15-20 मिनिटं तरी लागेल आपल्याला। आणि शिजताना थोडंसं मीठ टाकायचं त्यात। गोडाचा पदार्थ म्हणजे थोडं तरी मीठ हवंच, मिठामुळे जरा चव येते। आता हे पूर्ण गूळ आपला वितळलेला आहे। आता
एकजीव पूर्ण गोळा होईपर्यंत आपण हे परतत राहायचं. हे बघा आता हळूहळू एक घट्ट होत चाललंय. हे बघा त्याचा एक गोळा बनत चाललेला आहे. आता आपल्याला अजून थोडा वेळ ठेवावं लागेल. पुरण आपलं तयार होत आलेलं आहे. आता हे पुरण झालंय की नाही हे कसं बघायचं ते तुम्हाला सांगते मी. आपल्याकडे काय उलटलं चमचा असेल आपण जे घेतलेला असेल तो जर असा बरोबर उभा राहिला की समजायचं आपलं पुरण तयार आहे. किंवा तो असा पडला तर समजायचं की अजून परतायला हवंय, तयार झालेलं नाहीये. हे मला माझ्या सासूबाईंनी सांगितलंय. हे बघा आता आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. हे कढईला पण आता हे बघा चिटकायला लागलेलं आहे, सुटायला लागलेलं कढईतून. हे बघा आपलं आता पुरण एकदम रेडी आहे. एवढं ठीक आहे, कारण ते थंड झाल्यानंतर पुन्हा कठीण होतं, म्हणून हे एवढं ठीक आहे पुरण. हे बघा असा गोळा बनला. मग अशी किती पातळ होतं, आता बरोबर एक गोळा बनलेला आहे बघा. जास्त कडक पण ठेवायचं नाही, तर मग लाटताना आपल्याला त्रास होतो. असं नरमच पुरण ठेवायचं, म्हणजे हलकी हलकी पोळी लाटता येते आपल्याला. हे बघा कसा गोळा पुरण कढईतून सुटायला लागलेला आहे बघा, कसं व्यवस्थित झालंय. आता आपण गॅस बंद करूया आणि आपलं हे पुरण तयार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता हे उलटणं कसं उभं राहतंय, याचा अर्थ आपलं पुरण तयार आहे. तर आपण याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकूया. वेलची पावडर आणि जायफळ त्यात मिक्स करूया. पोळीला चांगला सुगंध येतो. आता हे पुरण थंड झालेलं आहे, तर आपण हे आता वाटून घेऊया. आता हे मी मिक्सर मध्ये वाटणार आहे. तर तुमच्याकडे चाळण असेल किंवा पुरण यंत्र असेल त्यात तर तुम्ही वाटून घेऊ शकता. हे बघा आता आणि पुरण करताना पिवळ्या रंगाचाच गुळ वापरायचा, म्हणजे पुरणाला चांगला कलर येतो. हे बघा एकदाच फिरवलं की बारीक झालेलं आहे. आपण शिजवताना ते मॅश करून घेतलेलं होतं, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही पुरण वाटायला. पूर्ण डाळ ते वाटली गेली पाहिजे, म्हणजे लाटताना आपल्याला पोळी चांगली लाटता येते. अशा प्रकारे आपण हे सगळं पुरण वाटून घेऊया. आपलं पुरण सगळं वाटून झालेलं आहे. आता आपण पोळ्या करायला घेऊया. आता आपण कणिक मळून घेऊया. तर आपण पोळी करताना पीठ चाळून घ्यायचं. हे गव्हाचं पीठ आहे, म्हणजे हे गाठी वगैरे राहत नाही, एकदम सगळं सुट्ट पीठ होतं. हे बघा ह्याच्यामध्ये मैदा मिक्स करायचा. अर्ध गव्हाचं पीठ, अर्ध मैदा. मैदा हा चाळलेलाच आहे. हे अर्धा मैदा, अर्ध गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही नुसत्या मैद्याच्या सुद्धा करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ, थोडंसं मीठ, थोडंसं किंचित हळद, मिक्स करायचं. तर थोडं थोडं पाणी करत आपण मळून घेऊया. तेल नंतर टाकायचं, लावायचं. तर हे पीठ आपण मळून घेऊया. तर कणिक जेवढी तुम्ही चांगली मळाल तेवढी तुमची पोळी मऊ आणि नरम होईल. थंड झाल्या तरी कडक होणार नाही, म्हणून कणिक जास्त वेळ मळून घ्यायची. थोडंसं तेल घेऊया.
तेल आणि पाणी लावत लावत हे मळून घ्यायची. आता आपल्या हाताला चिटकत नाहीये आणि जवळजवळ अर्धा तास तरी आपण भिजत ठेवायची. बाजूला झाकण ठेवून मुरत ठेवायची कणिक. एकदम मऊ मळून घ्यायची सैलसर. आता आपण एवढीच मळायची, नंतर पुन्हा एकदा मळायची. एवढी आता ठीक आहे. तर हे अशीच झाकून ठेवूया आपण आणि नंतर पुन्हा पोळ्या करताना पुन्हा एकदा मळून घ्यायची. आता आपण तेल लावून ही कणिक एकसारखी करून घेऊया. मग अशी मळून ठेवली होती आपण. आता एक असा कणकेचा गोळा तयार करून घेऊया. हे कशी नरम झालेली आहे. जास्त नरम पण करायची नाही, हे बरोबर झालेली आहे. तर आता आपण पोळी लाटायला, हे बघा एवढी नरम ठीक आहे. तर आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया. घेऊन एक छोटा गोळा घ्यायचा, एक पिठाचा हात घ्यायचा आणि वाटीसारखा आपण त्याला आकार द्यायचा. कडेने पातळ करायचा आणि मध्ये जाड ठेवायचा. गोळा घेतलाय त्याच्यापेक्षा जास्त जरा पुरण घ्यायचं. हे बघा पुरण घ्यायचं आणि हे असं भरायचं. पुन्हा पिठाचा हात घ्यायचा आणि हे दोन्ही अंगठ्यांनी असं आतमध्ये पुरण घालायचं आणि आपण मोदक बनवतो तशा आकाराने हा उंडा आपला पूर्ण तयार करायचा. हे जास्त पीठ असलं तर काढून टाकायचं, थोडंसं पीठ असलं तर हे असंच दाबायचं. हे आपला आता उंडा तयार झालाय. आता आपण हा पिठामध्ये बुडवून लाटून घेऊया. हे बघा मी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे. तुम्हाला तांदळाचं पीठ हवं असलं तर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता. हलक्या हातानं अशी पोळी लाटायची. हे बघा कशी फिरते गोल गोल गोल. अशी फिरली पाहिजे पोळी, म्हणजे सगळीकडे पुरण एकसारखं जात. पीठ लावूया थोडंसं आणि पलटी करूया. हे बघा कशी फिरती पोळी. जास्त पीठ लावायचं नाही. हे पुरण बघा सगळीकडे पसरलेलं आहे. जास्त पातळ पण ठेवायची नाही, जास्त जाड ठेवायची नाही. आता आपली पोळी लाटून झाली. आपण तवा तापत ठेवलेला आहे. तवा पहिल्यांदा कमी ह्याच्यावर ठेवायचा, गॅसवर. कमी गॅसवर तापवून घ्यायचा तवा. तेल लावायचं म्हणजे पोळी फुटत नाही, तव्याला चिटकत नाही. आणि पोळी टाकायची, नंतर गॅस फास्ट ठेवायचा. ते फोडी फोडी थोडी थोडी दिसली की नंतर आपण तिला पलटी करायचं. हे बघा पोळी फास्ट गॅसवरच भाजायची, मंद गॅसवर भाजायची नाही, नाहीतर कडक बनते. म्हणून फास्ट गॅसवरच भाजायची. हे बघा आता तुम्हाला तूप पाहिजे तर तूप लावू शकता तुम्ही. हे बघा पोळी कशी आपली टम्म फुगलेली आहे आणि मस्त भाजून झालेली आहे खरपूस. गरम गरम तूप टाकायचं आणि खाऊन घ्यायची. गरम गरम पोळी आपण जाळीवरच काढायची
म्हणजे त्याला गरम असल्यामुळे त्याला पाणी सुटत नाही, म्हणून अशी जाळीवर ठेवायची. पेपरवर नंतर डब्यात ठेवली तर ओलं होऊन जाईल.